आज आपण बघणार आहोत मकर संक्रांतीच्या कथा। मकर संक्रांतीच्या 4 वेगवेगळ्या कथा प्रचलित आहेत। कथा पहिली, पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान सूर्यदेव आपल्या मुलाला शनीला भेटायला त्यांच्या घरी जातात। शनी मकर राशीचे देव आहे, म्हणून याला मकर संक्रांती देखील म्हणतात। कथा दुसरी, महाभारत युद्धाचे महान योद्धा आणि कौरवांच्या सैन्याचे सेनापती गंगापुत्र भीष्म पितामह यांना इच्छा मृत्यूचा आशीर्वाद मिळाला होता। अर्जुनाचे बाण लागल्यावर या दिवसाचे महत्त्व जाणून आपल्या मृत्यूसाठी त्यांनी या दिवसाची निवड केली होती। भीष्मांना माहीत होते की सूर्य दक्षिणायन झाल्यावर माणसाला मोक्षाची प्राप्ती होत नाही आणि माणसाला मृत्यू लोकात पुन्हा जन्म घ्यावा लागतो। महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा सूर्य उत्तरायण झाले तेव्हा भीष्म पितामहांनी आपले प्राण सोडले। कथा तिसरी, धार्मिक मान्यतेनुसार संक्रांतीच्या दिवशी आई गंगा स्वर्गातून राजा भगीरथाच्या मागे मागे मुनी कपिल यांच्या आश्रमातून होत गंगासागरमध्ये पोहोचली। पृथ्वीवर अवतरण झाल्यावर राजा भगीरथ यांनी गंगेच्या पवित्र पाण्याने आपल्या पूर्वजांचे तर्पण केले होते। या दिवशी गंगासागर येथे नदीच्या काठी भव्य मेळाव्याचे आयोजन केले जाते। कथा चौथी, आई यशोदाने अपत्यप्राप्तीसाठी या दिवशी उपवास केले होते। या दिवशी बायका तीळ आणि गूळ इतर बायकांना वाटतात। असं म्हणतात की तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूपासून झाली होती, म्हणून याचा प्रयोग पापाने मुक्त करतो। तिळाचा वापर केल्याने शरीर निरोगी राहते आणि शरीरात उष्णता राहते। ह्या होत्या मकर संक्रांतीच्या प्रचलित 4 कथा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।